पुराच्या पाण्यात स्कूटी बंद पडली। एक महिला तिच्या 2 मुलांसोबत वाहून जाऊ लागली होती, पण तिनं जे केलं ते पाहून संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का बसलाय। शाळेतून आपल्या 2 लहान मुलांना घेऊन एक महिला स्कूटीवरून घरी येत होती। रस्त्यात एक पूल होता, पुलाखालून एक नदी वाहत होती। अचानक नदीचा प्रवाह वाढला, पुलावरून पाणी वाहू लागलं। स्कूटी पुराच्या पाण्याच्या मधोमध बंद पडली। आजूबाजूचे लोक उभे होते, ओरडत होते, वाचवायला कुणी पुढे येत नव्हतं। गाडी सुरू होत नव्हती। एकदा बटन दाबलं, दोनदा बटन दाबलं, सुरू होत नव्हती। आशा संपली होती। मुलं आता वाहू लागले होते। किनाऱ्यावर असणाऱ्या लोकांनी आता आशा सोडून दिली होती, कारण की ती स्कूटी आता 2 मिनिटांपूर्वी उभी होती ती आता हळूहळू पाण्यावर तरंगताना दिसली। पण त्यानंतर शेवटच्या त्या 5 सेकंदामध्ये त्या आईनं असं केलं की ज्याचा विचारच कुणी केला नव्हता। 5 मिनिटांपूर्वी मदतीसाठी ओरडणारे लोक ज्यांनी आशा सोडून दिली होती, पण त्या महिलेनं शेवटच्या सेकंदात असं काही केलं की अक्षरशः सगळ्या जणांनी टाळ्यांचा जयघोष केला। एकच जल्लोष तिथं झाला। खरं तर हा व्हिडिओ एका व्यक्तीनं शूट केला, त्यानंतर सगळ्या देशामध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला। सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली, नेमकं काय घडलं होतं। त्या दिवशी एका आईनं आपल्या 2 मुलांसाठी असं धाडस केलं की ते आतापर्यंत कुणी केलं नव्हतं। गाडी स्कूटी ही जवळपास पाण्यावर तरंगली होती। दोन्ही मुलं तिच्यापासून सुटलेच होते, पण शेवटच्या 5 सेकंदात असा चमत्कार झाला की अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य झाली। चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा महाभयंकर हाहाकार सुरू आहे। ठिकठिकाणी नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आणि गावचा संपर्क तुटलाय। अशा या अस्मानी संकटाच्या काळात टीव्ही चॅनलवर तुम्ही अनेक पुराच्या बातम्या पाहिल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला एका आईच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अशा थरारक संघर्षाची कहाणी सांगणार आहे की जी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये आणि जी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। शाळेतून आपल्या 2 लहान निष्पाप मुलांना घरी घेऊन जाणाऱ्या एका आईची स्कूटी अचानक पुराच्या पाण्यात वेढलेल्या पुलावर बंद पडते। एका बाजूला पाण्याचा अक्राळ विक्राळ वेग, तर दुसऱ्या बाजूला खचत चाललेला पूल आणि डोळ्यात देखत पाडसासारखा वाहून चाललेला पोटचा हा गोळा। आजूबाजूला लोक उभे होते, ओरडत होते, पण त्या निसर्गाच्या रौद्र रूपापुढे सगळेच हतबल। आपत्कालीन व्यवस्था येण्यासाठी खूप वेळ होता, पण तेवढ्यात आईनं असा चमत्कार केला की ज्यानं त्यांची मुलं वाचली। त्या दिवशी दुपारची वेळ होती। सकाळपासून आभाळ फाटल्यासारखा मुसळधार पाऊस कोसळत होता। नेहमीप्रमाणे शाळा सुटली आणि ती आई आपल्या 10 वर्षाच्या मुलाला आणि 7 वर्षाच्या मुलीला घरी नेण्यासाठी शाळेबाहेर पोहोचली। मुलं पावसात भिजत आनंदात स्कूटीवर मागे बसली। त्यांना माहिती नव्हतं की पुढील 5 ते 10 मिनिटांनंतर त्यांच्यासोबत मृत्यूचा तांडव घडेल। आईच्या मनात एकच विचार की पावसाचा जोर वाढण्यापूर्वी कसंही करून सुरक्षित घरी पोहोचायचे। रस्ता दररोजचाच होता। घराच्या वाटेवर एक छोटा पूल होता, ज्या खालून 12 मैल जाणारी एक मोठी नदीचा प्रवाह होता। पण आज परिस्थिती वेगळी होती। खरं तर ती ज्यावेळेस घरून निघाली होती त्यावेळेस त्या पुलावरून जात असताना लोक विचार करून जात होते। पुलाचं खालून पाण्याचा प्रवाह वाढलेला होता। घरचे देखील म्हणले होते की जपून जा, पण अचानक तिला माहित नव्हतं की तिला ती वाटलं होतं की आपण शाळेत जाऊ आणि 10 मिनिटांमध्ये पटकन मागे येऊ, पण तिला माहित नव्हतं की तिचा हा प्रवास तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक घडणार होता, कारण की परिस्थिती त्या दिवशीची खूप वेगळी होती। डोंगरावरून अचानक पाणी आलं आणि ते थेट पुलावरून वाहत होतं। पाण्याचा प्रवाह हलका होता, त्यामुळे हळूहळू तिथून जात होतं। आईनं विचार केला, जर आता आपण थांबलो तर पाऊस वाढेल। खरं तर ती महिला शाळेत गेली। शाळेतून मुलांना तिनं घेतलं। खरं तर जात असतानाच त्या पुलाच्या खालून थोडासा पाण्याचा प्रवाह वाढला होता। ती पटकन आली, मुलांना म्हणाली, बसा, चला जाऊया। आपण पटकन ती पुलाच्या दिशेनं तिथं गेली आणि तिला वापस जायचं होतं, पण तिनं पाहिलं की पुलावरून आता थोडं थोडं पाणी वाहत होतं। गाड्या पण ये-जा करत होत्या। तिला वाटलं आपण पटकन तिथून निघून जाऊ, पण पुढच्या 5 सेकंदात निसर्गानं असा काही गेम केला की ज्याची कल्पना त्या आईनं स्वप्नात केली नव्हती। मग नेमकं काय घडलं? त्या पुलाच्या मध्यभागी गाडी जेव्हा बंद पडली त्यानंतर असं काय चमत्कार घडला की अक्षरशः सगळीकडे ते व्हायरल झाले। तिनं अक्षरशः ती पुलापाशी आली, देवाचं नाव घेतलं, स्कूटीचा एक्सलेटर वाढवून गाडी त्या पुलावर घातली आणि बस, हीच ती 5 सेकंदाची चूक ठरली। गाडी पुलाच्या मधोमध पोहोचली आणि अचानक डोंगरावरून पाण्याचा एक मोठा प्रवाह, अक्राळ विक्राळ लोंढा हा वेगानं खाली आला। पाण्याच्या एका धक्क्यानं स्कूटीचा वेग मंदावला आणि सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळे खटकन असा मोठा आवाज झाला आणि स्कूटी जागच्या जागी बंद पडली। आता अखेर पाण्याचा प्रवाह इतका मोठा झाला की अक्षरशः पुलाहून अगदी थोड्याफार प्रमाणात पाणी वाहत होतं। जर आता पुलाच्या वर पाणी आलं होतं तर इतकं पाणी जास्त आलं की त्या महिलेच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं होतं, पण तेवढ्यात तिची स्कूटी बंद झाली। त्या आईनं सेल्फ स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, किक मारली, पण गाडी सुरू झाली नाही।
पाण्याचा स्तर आता आईच्या गुडघ्यापर्यंत पोहोचला होता. गाडी आता हळूहळू सरकू लागली होती, पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा आजूबाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी पुलाखालचा तो भयानक आवाज ऐकला. आता तिथून बाहेर पडणं अशक्य होतं. पाण्याचा दाब इतका प्रचंड होता की पुलाच्या खालची माती वाहून लागली होती. तो पूल जुना, पण एका बाजूनं तो आता खचू लागला होता. आता पाण्याची तर प्रवाह होताच, पण आता पूल देखील खचू लागला होता. जर तिथं जास्त वेळ थांबले असते तर त्या पूल देखील वाहून गेला असता. पुलाची सिमेंटची रेलिंग हळूहळू वाकली होती. आजूबाजूला रस्त्यावर लोकांची गर्दी झाली होती. लोक ओरडत होते, गाडी सोडा, पळा, बाहेर या. आणि काही जणांनी प्रशासनाला आणि आपत्कालीन यंत्रणेला फोन लावले, पण मुसळधार पावसामुळे बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचायला 2 तास वेळ लागणार होता. पण इथं 1 सेकंद अगदी जीवन मरणाचा प्रश्न होता. तेवढ्यात पाण्याचे एक अवाढव्य लोट थेट स्कूटीला येऊन धडकला आणि त्या क्षणी एक दुर्दैवी घटना घडली, ज्यानं त्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. काय झालं असेल? तिच्या पोटच्या गोळ्यांसोबत स्कूटीचा तोल गेला. गाडी एका बाजूला उलटली. आईच्या हाताला धरलेला तो एक लहान मुलगा त्या ठिकाणी त्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. माझ्या मुलाला वाचवा, आईनं ती मारलेली किंकाळी संपूर्ण घाटात घुमली. सुदैवानं मुलगा पुलाच्या कडेला असणाऱ्या लोखंडी रेलिंगच्या एका पाईपला कसाबसा अडकला, पण पाण्याचा प्रवाह त्याला पुढे ओढत होता. लोकांचे हातपाय गळाले होते. जेव्हा जगातली सगळ्यात मोठी जी मदत असते ती तिथं मिळत नाही, अशा वेळेस आई काय करणार हा प्रश्न प्रत्येकाला निर्माण झाला होता. आजूबाजूला उभे असणारे लोक ओरडत होते, पण आता तेही शांत झाले होते, कारण की स्कूटी आता पूर्णतः पाण्यातून वर आली होती आणि ती आता तरंगताना दिसली. आई आणि मुलगी आणि मुलगा त्या ठिकाणी तरंगताना दिसले. आता त्यांना समजलं की आता पुलाखाली हे त्या ठिकाणी वाहून जातील. सगळा विषय संपेल, पण तिने एक शेवटचा निर्णय घेतला. एका क्षणाचाही विचार न करता तिने एक निर्णय घेतला. लोकांना वाटलं तो चमत्कार आहे. त्या खरंच तिने एका हातानं मुलीला कमरेला आणि मुलीच्या त्या कमरेला घट्ट पकडलं. पाण्याच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिलं. तिने ती स्कूटी सोडून दिली. 1.5 लाख रुपयांची स्कूटी तिनं सोडून देण्याचा निर्णय घेतला. त्या आपल्या मुलीच्या कमरेला घट्ट पकडला आणि पाण्याच्या प्रवाहात स्वतःला झोकून देत कसाबसा रस्ता काढत ती पुलाच्या रेलिंगला अडकलेल्या मुलापर्यंत पोहोचली. तिनं मुलाचा हात घट्ट पकडला, त्याला स्वतःकडे ओढून घेतलं. तिनं आपल्या दोन्ही मुलांना छातीशी घट्ट कावटाळून धरलं होतं. पाणी आता छातीपर्यंत पोहोचलं होतं. तो खचलेला पूल कधी नदीत कोसळू शकत होता. आईने हिंमत एकवटली. पाण्याचा प्रवाह सहन करत ती रेलिंगच्या लोखंडी पाईपवर हळूहळू आपले पाय रोवू लागले. लहान मुलीच्या पाठीवर घट्ट पकडायला सांगितलं. मुलाला पुढे सरकायला लावलं आणि अखेर त्या रेलिंगचा आधार घेत ती त्या ठिकाणी पुलाच्या दुसऱ्या बाजूला गेली. हात थरथरत, पाय थरथरत, पण पुढच्या 5 सेकंदामध्ये तिनं हा निर्णय घेतला आणि त्यामुळे ती वाचली. 15 मिनिटांचा तो थरार होता. ती पुलाच्या आत दुसऱ्या बाजूला सुरक्षित भागावर पोहोचली, जिथं स्थानिक लोकांनी पुढे येऊन त्यांना ओढून बाहेर काढलं. ती बाहेर आली आणि पुढच्या 5 मिनिटात तो अख्खा पूल पुराच्या पाण्यात पत्त्यासारखा वाहून गेला. खरं तर या घटनेनं संपूर्ण देशात खळबळ उडवली आहे. ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटलं? कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.